आणि मित्रांनो वानर आपल्या डोंगरात एक वानर आले वानर तिला डोंगराने पळतोय एवढ्या लांब इकडं कसं काय आलं डोंगरात वानर तिथं वरती बसलंय नाही का एका झाडाखाली आणि खास त्याच्या साईडने चाललंय असं भीते काय काय माहिती मलाच भीती दाखवते आयुष्यभर तिथं खाली यायला लागले माझ्याकडेच येते या त्या झाडाच्या आड आले ते असं लपते बिपते का काय कळलं नाही वानर असं झर कसं लागतात झर तसंच झर लागले ते या ठिकाणी कसली रेल्वे आले बघा एकदम खतरनाक मित्रांनो सगळी मेंढरं घरी आलेली आहेत आई तुला माहितीये का आज काय झालं हा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपलं आता जेवण बिवण करून चाललोय मेंढराकडं आणि आपलं जे दादा आहेत ते दादा आज एक जणांचं लग्न आहे पाहुण्यांच्या लग्नावरती जाणार आहेत तर आता मी एकटाच मेंढराक आहे आणि आपल्या डोंगराकडं तर तुम्हाला माहीत असेल एक माणूस आपली मेंढरं वळू शकतो तर आता मस्तपैकी मी एकटाच मेंढराक आहे मित्रांनो आणि आज संपूर्ण दिवसभर आपल्याला डोंगरात मेंढरं चारायच्यात आहे तर आज संपूर्ण दिवसभराचं डोंगरातलं तुम्हाला संपूर्ण मी वातावरण दाखवणार संध्याकाळून रेसिपी चला दादा मेंढरं घेऊन आलो होतं आणि दादांनी बघा अयो दादा लग्नाला गॉगल बिगल घालून कुठं लग्न आहे लग्न आंधळगाव फाटे होय गॉगल बिगल घालून जायचं का आता मग काय जायचे लग्नाला हा मग काय बघा सगळी मेंढरं आल्या ते इकडं नाही आणली चांगली आज ताप पडल्यामुळं आपली सगळी मेंढरं खाते ते ओली नाही का इकडं बी चांगलं 7-8 दिवस झालं पाऊस पडतो या आणि असं ऊन पडलं ना ऊन की हा चारा लगेच असा व्हायचं ओसाळतो म्हणजे मोठा होतो आणि मग त्यामुळं आपली मेंढरं आज बघा कशी चरते ते गोड पुढं आबाळ आहे अजून आला तर पाऊस येईल बी पण नाही आला तर आज दिवसभर मेंढरं लय मस्त चरणार पावसाच्या पाण्याने इकडल्या आपल्या नळ्या बिळ्या सगळ्या गच्च भरलेल्या आहेत मेंढरांना का पाणी प्यायला एकदम चकाचक शुद्ध पावसाचं पाणी असं इकडं पाणी जायचं काही टेन्शन नसतं दिवसभर पाणी पितात मेंढरं एक अर्ध तशी तहान लागल तशी बघा मेंढरं डोंगरात चरायला आली ना की आपली अशी मज्जा असते असं मस्त बसायला गावतं आणि इकडं कसं आहे असं चिखल बिकल नाही अख्खं आपलं खडवान तुमचा किती पाऊस पडू काय हो मित्रांनो आपली सगळी मेंढरं अशी चरत राहतात कंटिन्यू पाऊस पडला तरी तंटण्या फक्त एवढंच असतं की असं त्यांचं पोट भरल एवढा सारा नसतो कारण का तर एक बकरं नसतं आपल्या सगळ्या डोंगरामध्ये मला वाटते मित्रांनो जवळ 2,500 ते 3,000 बकरी चरत असतात नाही का सगळ्यांची मिळून म्हणजे असं मी एखादं नाही सांगित अशी चांगली 10-15 जणांची मिळून ह्या डोंगरात मेंढरं चरतात आणि प्रत्येका अशी म्हणजे भरपूर मेंढरं आहेत त्याकरता सगळी एवढी मेंढरं चरायची म्हणजे एवढा चारा नसतो कुठं थोडा चारा असतो आणि ताच चारा आपली मेंढरं कंटिन्यू खात्यात आणि पाऊस कळायला सगळी येतात तिथं एका जागेवर राहिलं एकत्र राहतात तर चारा डोंगरात त्याच्या हिशोबाने आपल्या इकडचा सगळा डोंगर बघा कसा हिरवागार होऊन गेलाय मस्तपैकी इकडं थांबले ते खालून आपली शेरडं मेंढरं आणि दर्या भरपूर येत नाही का इकडं आता थोड्याच वेळात आपण दर्यात बी जाणार आहे शेरडं तिकडं नाही का शेरडांसाठी दर्यात नवायच तंटण्या असतात चांगलं चराय असतं त्याकरता मेंढरं न्यावंच लागतात शेरडं जर वाहिली असते ना मग मेंढरं पटांगणाने चिरली असती नाही का खाल्लं असतं गावात शेरडांसाठी दर्यात जावंच लागेल आणि हो हे आपली शेरडं काय चराना नुसती पळत येते इकडं हिरवगार असं गवत बिवत आता ओली फुटले आपली सगळी मेंढरं दऱ्याच्या साईडला आलेली आहेत थाशी इकडं आपल्या इकडं इतकं मस्त दरण इतकं मोठालं दरं बिरं येत ना असं म्हणजे मित्रांनो आपलं डोंगरात ना मला एकदम भारी नाही का निसर्गरम्य वातावरण असं बाहेर इकडं तिकडं अशा दऱ्यात पाहायला भेटत नाही दुसरीकडं असं मोठ्या दऱ्या नसतात उच नुसतं डोंगर पण आपल्या इकडं दरे बी डोंगर बी असं नाही का एकदम भारी आणि तिकडं पडेल बघा कोणाची मेंढरं आहे अशी लय मेंढरं तर त्या दिवशी आपल्याला भेटलेलं जे नाना आहेत ना त्यांची मेंढरं आहेत बघा तिकडं पडेल टेकाडावते येत आणि मी इकडं आड्याला आपली मेंढरं घेऊन आले सगळी मेंढरं चरतात इकडं अशी मस्त साधन असतं ते त्यात लपून अचानक मेंढराव हल्ला करतात त्याकरता लांडग्या बिंडग्याचे राखण बिले करावं लागते पाऊस चालू झालेला आहे चांगलीच पहाळी आली हो खालून लय चाललाय ते आपलं जे मोठं तळ आहे ना मित्रांनो तिकडून पाऊस जास्त चाललाय तो खालून तळीच्या साईडने पांढरा दिसतोय तो पावसाची आणि
आभाळ बघा किती आले, लय आभाळ आले. असं पावसा पाण्याचं तर लांडग्याची लय मजा. आपण राहतो गाफील, लांग टाकतो डाव. हे बघा, ह्या आहेत आपल्या डोंगरातल्या पाण्याच्या नळ्या. ह्या नळ्यांना पाणी नसतं, पण यंदाच्या पावसाने एवढं जे पाणी बिनी झालंय ना, लय पाणी मेंढरांना प्यायला बी. बघा ह्या अर्ध मेहरू पाणी पिते आणि इतकं भारी आहे ना इकडं निसर्ग. बघा हे असं पाणी पिणी, हे असं एकदम स्वच्छ पावसाचं पाणी असतं. आपल्याला कवा कवा लई ताण लागली ना, आपण सुद्धा या ठिकाणी पाणी पितो मित्रांनो. हे एकदम स्वच्छ पाणी आणि इकडं खडक बिडक, खाली तर एकदम भारी व्ह्यू आहे नाही का ह्याच्या खाली. हो का इकडं एकदम अशी सगळी हे आपले छोटंसं खुरीसारखं आहे, त्याचसारखे ते आपली मेंढरं. हे बघा आपल्या डोंगरातलं नालं एवढ्या पावसाने कसं गच्च भरले ते मित्रांनो, अख्खं फुल झाले ते नालं बिलं. आणि इकडं बघा हे नाल्यातलं जाणारं पाणी बी भरपूर जाते बाहेर नाही का. आजच पाऊस नाही, आज जरा पावसाने ब्रेक घेतलाय. मी मेंढरा का आलो पाऊस नाही, तेवढं तरी भारी झालं नाही का. नाही तर अख्ख्या दिवसभर भिजावं लागलं असतं. मी छत्री काहीच आणलं नाही घरून. आणि मित्रांनो वानर, आपल्या डोंगरात एक वानर आले, वानर. तिला डोंगराने पळतोय एवढ्या लांब इकडं कसं काय आलं डोंगरात. थांबा तुम्हाला दाखवतो पहिले. मित्रांनो डोंगराला वानर आहे, तुम्हाला दिसते का नाही. थांबा, हो का या जाळीच्या आडतो का तिथं जाऊन बसले या. त्याला कुत्रं मागं लागले कोणाचं तरी त्याच्या, त्यामुळं ते पळते या. आपल्या अशा सुनसान डोंगरात त्याला काहीच खायला नाही, ते एकटंच आले. मला वाटतंय मित्रांनो आपली आई बघा तवा म्हणली होती, उडी खाली पडल्यानंतर एकट्याला टाकून देतात, मग त्याने आपला वनवास भोगायचा असतो एकट्याने. तसं ह्याला वनवास भोगायला लागलाय का काय जणू. एवढ्या डोंगरात मित्रांनो एक सुद्धा वानर नाही, काय नाही आत्तापर्यंतचा इतिहास आहे. ह्या डोंगरात आपल्या एकदा सुद्धा असं वानर पाहायला भेटलं नव्हतं, पहिल्यांदाच आपल्याला पाहायला भेटले. वानर तिथं वरती बसलंय नाही का एका झाडाखाली, आणि खास त्याच्या साईडने चाललंय असं. भीते का काय माहिती, मलाच भीती दाखवते. वरती बसले पार एका झाडाखाली, त्याला काय लागले बिगले का काय कळा नाही, पण एकटं का आला असेल. मला तर वाटतं ते आईने सांगितलेलंच कारण असेल आपल्याला. तर तो का ते तिकडं वर बसले, तिथं वरती एक झाड आहे आणि झाडाखाली ते बसले. दोघा तुम्हाला दिसते का नाही, आंदूक दिसते. दोघा तिथं झाडाखाली बसलेले. आयुष्य तिथं खाली यायला लागले, माझ्याकडेच येते या. त्या झाडाच्या आड आले, ते असं लपते बिपते का काय कळा नाही. हो का वानर, हो का कसं आहे गडी. आपल्या मेंढरांना भीती दाखवते का काय माहिती नाही. पिकव्याला मागे लागते तेव्हा वनवास भोगायचं आले वाटतं बिचार. आता मेंढरला भेटेल त्याला. आपल्याला प्यायला तर पाणी बघा कसलं क्वालिटी आहे, नाल्यातनं पाझरून येणारं पाणी. असं झरं कसं लागतात झरं, तसंच झरं लागले ते या ठिकाणी. बघा आता मस्तपैकी पाणी प्यायचं, एवढं भारी पाणी. हे नाल्याच्या असं म्हणजे मुरून पाणी येते, त्यामुळे हे पाणी प्यायला काही अडचण नाही. आता तहान बी लागली, पाणी पिऊन घेऊ पहिलं. मस्तपैकी आपल्या मेंढरांची मजा आहे बाबा. सगळी मेंढरं चरतात आहे. चारा अजून काही एवढा झाला नाही, उलीच चारा आहे. पण आता काय करतात, एवढंच काय का होईना त्यांच्या पोटाला आधार. आता इकडं काय दुसरी काय मेंढरं नाही, मी एकटाच आलो या, त्यामुळे लांडग्याला लई सावध राहावं लागेल. असं नाही का, खांडा दुसरी आधी गेली ना मोर, मग काय वाटत नाही, कारण का आता त्यांच्या ह्याच्यातनं सहवासातनं ते गेलेला असतो. आपण एकटंच आहे, त्यामुळं इथं असू शकतो. दऱ्याच्या इथं झाले ना मी शेरडांमुळं. आपली मेंढरं आता ज्या साईडला आल्यात आहे ना, इकडं भरपूर चारा आहे नाही का. बरेच दिवस झालं कोणाची मेंढरं आली नाही, त्यामुळं चांगलाच चारा फुटला राव. सगळे शेरडांना बी चरायला आहे इथं आणि मेंढरांना बी चरायला आहे. सगळी अशी आता पसरवून थांबले ते. फक्त विषय काय, पलीकड रेल्वेला लय जपून राहावं लागेल. त्यांना आता माघारी फिरवतो. आपल्या डोंगरातली आता रेल्वे आलेली आहे. हो हे बघा कसं आहे डोंगराचं बोगदं, आणि आता बघा कशी सरकन रेल्वे येईल. आला का आवाज. आता थोड्याच वेळात येईल. हो का हे असं आपलं डोंगर पोखरून बनवलंय रोळवेळ. हे लय जुनं मित्रांनो, मी जन्मलो नसेल त्याच्या आधीपासूनच हे रस्ते बिस्त तयार केले ते. हो
बघा कसं एक नंबर व्ह्यू वाटते का नाही. त्यामुळे आपल्याला आपला डोंगर लय आवडतो नाही का. असं लय भारी व्ह्यू पाहायला भेटतात आपल्याला. आणि हा जो रोड आहे हा मला माहिती आहे इकडचा. हा कधी बनवला आहे तो. हा आत्ता बनवला आहे मित्रांनो. एक मला वाटते 6-7 वर्ष झाला हा रोड तयार झालेला. पण ताना लय आधीचा आहे. रेल्वे चालली आहे बघा. आपल्या डोंगरात ना मित्रांनो एक सिस्टीम लय भारी केलेली आहे. आणि ती लय भारी सिस्टीम म्हणजे काय माहिती आहे का. हे बघा हे सगळं रेल्वे रोड आहे. आणि आता एक रेल्वे आली. तर रेल्वे आली म्हणून कसली लाईट लागली बघा. बघा एवढं लांब आहे मी त्यामुळे दिसत नाही. पण हिरवी लाईट लागली म्हणजे ह्या लाईटीवरती आपल्याला लगेच कळतं रेल्वे आले की नाही आली. आता थोड्याच वेळात रेल्वे येणार आहे कारण का आता हिरवी लाईट लागली. बघा ह्या साईडनी आणि ह्या रोडावरून अलीकडचा जो रोड आहे ना ह्या रोडावरून इकडं जायला रेल्वे येते. कसली रेल्वे आले बघा एकदम खतरनाक. कशी येते असं मला वाटतं ही बुलेट ट्रेन आहे का अशी दिसते बुलेट ट्रेन बघ मित्रांनो. अशी हळू चालली नाही. हळू नाही ती लांब ना आपल्याला वाटते हळू. जोरात चालली मस्त बघा. मी राहिलो इकडं आड्याल आणि आपली सगळी मेंढरं गेल्या तर ह्या वगळच्या पड्याल तिकडं पडेल्या साईडला. आपली ताणी मेहरं काय दम खायनात मित्रांनो नाही का. ताणी मेहरं म्हणजे मित्रांनो ज्यांना पिल्लं झाले ते ज्यांची पिल्लं घरी येत ना ती बकरी काय थांबा नाही का असं चरायचं नाव घ्या ना. त्यांना नुसती ओढ लागली आपण घरी कधी जातोय कारण का आता घरी जायचा टायमिंग झाला आहे. पण जरा व्हायचं आहे अजून दिवस म्हणून म्हणलं इकडं व्हायचं आडून जावं. पण मेंढरं मधनं शॉर्टकट हाणून गेले ते. हवा मी इकडं अलीकडंच आहे. पण आपली सगळी मेंढरं बघा कुठं पोचले ते. अशी आता ते थांबणारच नाही. ती सगळी धड चालत राहणार. मित्रांनो सगळी मेंढरं घरी आलेली आहेत. आई तुला माहिती आहे का आज काय झालं. काय हा काय झालं शॉक आहे का चांगलं असं सांग बरं. आता काय म्हणतो. आपल्या डोंगरामध्ये वानर आलतं. वानर होय कस काय एवढ्या वर्षात कस काय आला असं. कवच नाही आपल्या डोंगरात वाण्या. कवच नाही एकंटच होत त्याला काय ते रुसून आला असेल मग रुसून. वनवास बघाय हा रुसून येतं 12 वर्ष असतो त्यांचा वनवास. एवढा हा एवढा असतो त्यांची लय कडक शिस्त्या. 12 वर्ष जर त्याची उडी खाली नाही पुसली तर 12 मग काय असं रुसून जातो वनात. वनात मग ते वनात चालतं की आपल्या डोंगरात काय आहे तवा. ते वनात एकलंच रुसून येतं मग. हा. 12 वर्ष वनवास बघावं लागतो त्याला. मग ती उडी खाली जर पडली हा. उचली नाही ना दुसऱ्या झाडाला हा. तर 12 वर्ष वनवास बघायला लागतो त्याला. हा. त्यामुळे ते वनात जातो वनात एकांत. ते वनात चालतं आणि एकटंच होतं काय जोडीला नव्हतं कोणी काय नव्हतं. त्यामुळं असं त्यांची झालं असेल भांडण. तर या ठिकाणी आपली आई काय करते बघा. काय झालंय आई. अरे डोळ्यात घुसून वराच्या कसं काय. बापनीला ते डोळं जातील ना त्याला. हा मग काढते काय. यांच्या डोळ्यांना पापणीला याला गुचिड भरपूर लागल्यात नाही. तिकडं मावळात आपण राहिल्यामुळे लागलं काय. डोळं जाय काय लागते. गोचिड काढायचं काम आता लागलं भाऊ आपल्या आईला इकडं. तर मित्रांनो दिवसभर मेंढरं वळून आलो आणि मेंढरं वळल्यानंतर अचानक एका मित्राचा फोन आला की घरी जेवण केलं जेवायला ये. तर त्याच्या फोन आल्यामुळं त्याच्या घरी जेवायला गेलो होतो. त्याकरता आपल्या घरची तुम्हाला काही रेसिपी दाखवता नाही आली. पण आजचा आपला दिवसभराचा जेवढा बी काय ब्लॉग झाला तो तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.